एबीपी माझानं बातमी दाखवली होती की छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कंपन्यांनी जवळपास 70% शेतकऱ्यांचे विमा फेटाळलेले आहेत आणि अवघ्या काही तासामध्ये कंपनीकडून काही लाख अर्ज जे आहेत ते स्वीकारण्यात आलेले आहेत। 1,14,000 शेतकऱ्यांना एबीपी माझाच्या बातमीनंतर केवळ छत्रपती संभाजीनगरमध्ये फायदा झालेला आहे। आपल्यासोबत जिल्हा कृषी अधिकारी देशमुख सर आहेत। सर, काय बदल झाला एबीपी माझाच्या बातमीनंतर? नमस्कार। कालच आपण सकाळी आपल्या जिल्ह्यासाठी जी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये काम करणारी कंपनी आहे चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनी, त्यांच्या माहितीनुसार आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 4,51,000 एवढ्या शेतकऱ्यांचे दावे विविध कारणं देऊन त्यांनी फेटाळलेले होते। आपण सातत्याने 8 दिवसापासून त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय। कालची त्यांना आपण संध्याकाळची 5ची डेडलाईन दिलेली होती। मला कारणासहित लाभार्थींनी आहे ती माहिती पाहिजे अशी आम्ही इशारा दिल्यामुळं कंपनीनं सायंकाळी 5:30 वाजता जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये कालच्या 4,51,000 मध्ये जवळपास 1,14,000 विमा दावे कंपनीनं सायंकाळपर्यंत ॲक्सेप्ट केलेले आहेत। आता जे काही उर्वरित आहेत 2,61,000 साधारण ती फिगर येते। त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे बैठक लावून या कंपन्यांना विनाकारण जर त्यांनी दावे फेटाळले असतील तर ते ॲक्सेप्ट करायला आम्ही बाध्य करू। बातमीचा कसा फायदा झाला सर्वसामान्य? पूर्ण काल दिवसभरामध्ये चॅनलवरून जे काही बातमी ही दाखवली गेली त्याच्यामुळं सगळ्याच कंपन्या, आपलीच एकटे जिल्ह्याची नाही तर सगळ्या राज्यातल्या विमा कंपन्या अलर्ट मोडवर आलेल्या आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्टन्स जे खरेखुरे शेतकऱ्यांचे दावे होते ते विनाकारण काही कारण न देताना फेटाळले गेले असते, पण ह्या बातमीमुळं खूप मोठ्या प्रमाणावर ॲक्सेप्टन्सचं प्रमाण विमा कंपन्यांनी वाढवलेलं आहे। बरं, आता उरलेले जे विमा आहेत ते स्वीकारण्यासाठीची काही आपण त्यांना मुदत दिली आहे का? जर कारणं जे दिली आहेत त्यांनी फेटाळल्याची ती तुम्हाला योग्य वाटली नाही तर कंपनीवरती तुम्ही पुन्हा एकदा कारवाई करणार? अगदी आम्ही आता हे जे माझ्याकडे आलेले आहेत वेगवेगळ्या कारणास्तव त्यांनी गोषवारा फॉर्ममध्ये दिले आणि इंडिव्हिज्युअल शेतकरी न्याय सुद्धा माहिती दिलेली आहे। आज दिवसभर मी या कारणांचा व्यवस्थित अभ्यास करेल आणि ही सगळी वस्तुस्थिती या विमा जिल्हा समितीचे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी महोदय, त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या किंवा परवा ही विमा कंपनीचे प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी यांच्या समवेत आणि जे दावे विनाकारण फेटाळलेत असं निदर्शनास येईल तिथे जिल्हा समितीच्या प्रमुखांमार्फत हे कंपनीला आपण बाध्य करून आणि नक्कीच हे प्रमाण वाढेल। कायदेशीर कारवाई केली जाईल? जर कायदेशीर कारवाई अशा प्रकरणामध्ये आम्ही लगेच जिल्हा समितीचा रिपोर्ट आमच्या कृषी आयुक्तांना देऊ। ज्या ठिकाणी या कंपन्यांचं अपॉइंटमेंट होतं कृषी आयुक्त महोदयांकडे हा रिपोर्ट दिल्यानंतर कृषी आयुक्तांकडून यांच्यावर कायदेशीर कारवाई असेल, त्यांना ब्लॅकलिस्ट करणे असेल, या प्रकारच्या कारवाया आमच्या पुणे आयुक्तालयाकडून होतील। निश्चित धन्यवाद। हे होते कृषी अधिकारी देशमुख सर आणि त्यांनी सांगितलं की अन्य जे दावे राहिलेले आहेत आणि त्याची जी कारणं दिली आहेत फेटाळण्याची ती जर योग्य वाटले नाही तर कंपनीवरती कायदेशीर कारवाई केली जाईल, ब्लॅकलिस्ट देखील केलं जाईल। मात्र एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर केवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1,14,000 शेतकऱ्यांचा विमा हा कंपनीनं स्वीकारला आहे, त्यांना त्याचा फायदा होणार आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।